नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेट देतो आणि अशी काही ठिकाणं हुडकून काढतो ज्या ठिकाणी काहीतरी आहे वेगळं, अँटिक असं। आणि असंच एक अँटिक हॉटेल आज आपण बघणार आहोत। माझ्या मागच्या बाजूला दिसतंय ते हॉटेल मेजवानी आणि याच ठिकाणी नुसतं जेवणच नाही तर याबरोबर म्युझियम सुद्धा आहे आणि या म्युझियम मध्ये आहेत अँटिक अशा वस्तू ज्या अनेक वर्ष मालकांनी गोळा केलेल्या आहेत। आपण आता आलेलो आहे देवकर पाणंदमध्ये। छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये असलेलं हे देवकर पाणंद। या बाजूने छत्रपती संभाजीनगरचा जो बस स्टॉप आहे, बस स्टँड आहे, तिथून हा रोड येतोय आणि या बाजूला सानी गुरुजी वसाहतकडे जाणारा हा रोड आहे आणि त्याच रोडवर हे हॉटेल मेजवानी आपल्याला पाहायला मिळतंय। खूपच अँटिक आणि सुंदर असं हॉटेल आहे। जेवण सुद्धा एक नंबर असतं। मधली ही बैठक व्यवस्था तुम्ही बघू शकता। खूपच रोमॅन्टिक असं वातावरण आहे आणि मस्त अशी गाणी लावली आहेत। सेल्फी पॉइंट तयार केला इथं। मी पण थोडे सेल्फी घेतो होता। ही गाडी तुम्ही बघू शकता, खूपच अँटिक अशी गाडी केली आहे आणि त्याच्यावर बसून आपण असा सेल्फी घेऊ शकतो आणि मजा आहे खरं तर। आणि याच बाजूला तुम्ही बघू शकता की स्पेशल कोण गेस्ट असतील किंवा स्पेशल काही इव्हेंट असेल तर त्यासाठी सुद्धा नियोजन केलेलं आहे त्यांनी। मित्रांनो, मेजवानी हॉटेलमध्ये व्हेज बरोबर नॉनव्हेजच्याही बऱ्याच व्हरायटीज आहेत। हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, पण हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि मनोरंजनात्मक असणार आहे, म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हेज चिली मिलीची रेसिपी सुद्धा। हेलो, डॉन का इंतज़ार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन है। तुम्ही अँटिक असा हा बघताय टेलिफोन, पूर्वीच्या काळचा हा टेलिफोन आहे। तुम्ही या बाजूला बघाल की इथं घड्याळ सुद्धा दिलेला आहे त्यांनी आणि यावर थोडीशी माहिती लिहिली आहे। यावर लिहिले आहे सिमेन्स ब्रदर। इथं एक 1885चं मॉडेल लिहिलेलं आहे, 1885। आत्ता आपण आलेलो आहे कोल्हापूरमध्ये। कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपण देवकर पाणंद या एरियामध्ये आहोत आणि हॉटेल मेजवानी या ठिकाणी आलो आहे। आणि या ठिकाणी फक्त हॉटेलच नाही आहे, फक्त जेवणच मिळत नाही तर म्युझियमसुद्धा आहे। बाहेर चप्पल काढायची आणि मगच आत जायचं आहे प्रदर्शनामध्ये। चला तर मग बघूया कोणत्या या वस्तू आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर अशी प्रतिमा आपल्याला लगेचच दिसते आणि तिथं आपण नतमस्तक होऊन आपण पुढे निघतोय। मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे अँटिक असं लॉक आहे। कुठल्या तरी बायकोनं नवऱ्यावर घातलेलं लॉक वाटते मला, कारण की हे बदाम आकाराचं आहे आणि त्याच्यावर 3 माकडं आहेत। कुठं काही बोलू नकोस, दुसरे काय ऐकू नकोस
आणि काही बघू नकोस, असं हे बदाम आकाराचं अगदी प्रेमानं कुठल्या तरी बायकोनं आपल्या नवऱ्याच्या हृदयावर घातलेलं लॉक दिसते. हे जे मोठ्या मोठ्या या चाव्यासुद्धा आहेत. खरंच हे खूप अँटिक आहे आणि मस्त आहे. सुपारी कट करायला हा अडकित्ता वापरला जायचा आणि हा अँटिक असा अडकित्ता तुम्ही बघू शकता. ह्याच्या तर आणखीन एक लॉक आहे, खूपच हे अँटिक वाटते. हे बघा, ह्या बाजूनं ही अशी किट्टी आतमध्ये घालायची आहे आणि हे फिरवायचं आहे. हे लॉक झालेलं आहे. किल्ली काय बाहेर निघे ना. हो बघा, ही किल्ली कसली आहे बघा, मोठीच्या मोठी. आणि हे लॉक असं आहे आणि हे असं करायचं आहे आणि हे आपोआप निघतं आहे आणि ह्यामध्ये अडकवायचं आपल्याला. खतरनाक आहे खरंच. ही जुन्या पद्धतीची भांडी आहेत, पितळी भांडी आहेत. हा डबा किती सुंदर आहे बघा. आणि मला एक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्ही कधी अशा पद्धतीच्या भांड्यांमध्ये जेवला आहात का, हे कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, मेजवानी हॉटेलमध्ये खरंच खूप सुंदर अशा या वस्तू जतन केलेल्या आहेत. जेवायला तुम्ही याच, त्याचबरोबर या वस्तू बघायला सुद्धा नक्की या हॉटेलला भेट द्या. तर व्हेज चिली मिली आपण बघतोय. ही तिखटमध्ये येते का? हां, तिखटमध्ये काय काय ते याच्यामध्ये? बीन्स चॉप्स येते. बीन्स हां, बारीक चिरलेले बीन्स आहेत. तर कांदा घातलाय बारीक चिरलेला. बारीक चिरलेला कांदा. फ्राय करून घ्यायचा आहे तो. बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय. खतरनाक फ्लेम येते. व्हेज चिली मिली आपण बघतोय. हे तिखटमध्ये येते ही. बारीक चिरलेली मिरची घातली आहे. थोडंसं तेल घातलंय. आलं लसूण पेस्ट. लसूण नाही आहे ना, फक्त आलं आहे का? दोन्ही पण आहे. आलं लसूण पेस्ट आहे. आलं लसूण पेस्ट घातली आहे. चॉप व्हेजिटेबल्स. त्याच्यामध्ये काय काय ते? गाजर, बीन्स आणि मटार आहेत. गाजर, बीन्स आणि मटार. लाल तिखट आहे ना? हे काय? किचन किंग मसाला, धना पावडर, जिरा पावडर, मीठ घातलंय. आणि ही कांद्याची, काजूची आणि मगजबीची ग्रेव्ही आहे. थोडंसं पाणी ॲड केलं आहे. त्या ग्रेव्हीमध्ये आणि मसाला काय ॲड केला आहे? किचन किंग मसाला, गरम मसाला. किचन किंग मसाला, गरम मसाला त्यामध्ये घातलेला आहे. बटर घातलं आहे. खवा घातला आहे. बटर घातलं आहे. चिली पेस्ट. आणि क्रीम घातलं आहे. झालं? हे काय घातलंय? कसुरी मेथीची पावडर टाकली आहे. किसलेला पनीर.
व्हेज चिली मिलीमध्ये 2 प्रकारच्या भाज्या येतात. त्यामध्ये आता एक प्रकारची भाजी तयार झालेली आहे आणि ही दुसरी भाजी आता तयार होते आहे. त्यात कांदा घातलेला आहे, टोमॅटो घातला आहे आणि बारीक चिरलेली मिरची सुद्धा घातली आहे. पालक घातला आहे, पेस्ट केली आहे का पालकची. त्यात पेस्टमध्ये आणखीन काय घातलं आहे का नाही, डायरेक्ट पेस्ट आहे, फक्त पालक आहे. पालकाची पेस्ट आहे. हां हां, पाणी ॲड करून पाणी घालून पालकाची पेस्ट तयार केली आहे आणि त्यामध्ये हे बीन्स, मटार आणि गाजरचे तुकडे घातलेत. मीठ घातलं आहे, किचन किंग मसाला, धने जिरे पावडर आणि याच्यामध्ये टाकला आहे खवा, कोथिंबीर आणि चिली पेस्ट आणि पनीरसुद्धा, किसलेला पनीर. हे व्हेज चिली मिली डिश आपण आता बघतोय. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या भाज्यांचं मिश्रण आहे. 2 प्रकारच्या भाज्या याच्यामध्ये येतात. चांगलं जेवण होतं आज, मस्त होतं. काय जेवला तुम्ही? दाल तडका मागवलेला बरं. आणि जिरा राईस होता. वगैरे हो, छान आहे. म्युझिक वगैरे पण छान आहे आणि जरा बसायला पण मस्त वाटलं. सुंदर आहेत, सुंदर छान आहेत. हां चपाती, हां हां, भात आणि सुंदर घेतल्या होत्या. आवडलं तुम्हाला? हो, सुंदर दिल्या होत्या. हां म्हणजे चांगलं होतं. व्हेजिटेरियनमध्ये असे एकदम प्लेन स्मूथ चांगली टेस्ट होती. हां. हेटेड पनीर होतं, पनीर टिक्का मसाला अँड दाल खिचडी आणि नान होतं. मी आता पुण्यातून आलो. या तर आता आलेली आहे बटर रोटी. खूपच स्मूथ अशी रोटी आहे, लगेच तुटते आहे. व्हेज चिली मिली आपण ट्राय करणार आहोत. खरं तर थोडीशी तिखट अशी येते ही डिश आणि रेड आणि ग्रीन अशा 2 भाज्या दिलेल्या आहेत. एका भाजीमध्ये पालक आहे आणि दुसऱ्या भाजीमध्ये कांदा लसूण पेस्ट वगैरे त्यांनी घातलेले आहे. त्याचबरोबर टोमॅटो आहे आणि त्यामुळे थोडीशी चिली असल्यामुळं थोडीशी तिखट लागते, पण छान आहे, मस्त आहे. आणि मटार वगैरे घातले त्यामुळे एक वेगळाच फ्लेवर येतो आहे. तर हॉटेल मेजवानीमध्ये मी आत्ता आलेलो आहे कोल्हापूरमधल्या. तर तुम्हीसुद्धा इथं येऊन बघा, ट्राय करा भाज्या. त्याचबरोबर म्युझियमसुद्धा खूप सुंदर आहे, ते सुद्धा बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद.